संजय राऊत यांनी भारतरत्न निमित्तानं भाजपवर निशाणा साधलाय। हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या मोदी सरकारला पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं विस्मरण झालं। आधी 2 आणि आता एकदम 3 असे एका महिन्यात 5 नेत्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केले। ही केवळ निवडणुकांची धामधूम सुरू अशी टीका राऊतांनी केली आहे। बिहारच्या राजकारणात बहुमत चाचणी आधीच आरजेडीला मोठा धक्का बसलाय। लालू प्रसाद यादव यांचे 12 आमदार नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली। आनंद मोहन यांचा मुलगा चेतनानंद आणि मोकामाच्या नीलम देवींनी आधीच आरजेडीची साथ सोडली। त्यात आता डझनभर आमदारांचा संपर्क तुटल्यानं लालूंना मोठा धक्का बसलाय। फडणवीसांवर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी गंभीर आरोप केलेत। सत्ता संघर्षावेळी सुरतला गेलो होतो तेव्हा आपला गेम करायचा प्लॅन फडणवीसांनी रचला होता। शिंदे गटातल्या एका अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। कारणच आपल्याला ही टिप दिल्याचा दावाही नितीन देशमुखांनी केलाय। आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी फडणवीसांनी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजप निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करू शकतं, अगदी ईव्हीएम मध्ये घोटाळाही करू शकतं असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलाय। चंदीगडमध्ये झालेल्या महापौर निवडणुकीमध्ये ईव्हीएम छेडछाड प्रकरणानंतर ईव्हीएम घोटाळ्यावर विश्वास बसलाय असंही थोरात म्हणाले। नागरिकांना 600 रुपयात एक ब्रास वाळू देण्याचं सरकारी धोरण फसलंय। यामुळे सरकारचा 2200 कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप माजी महसूल मंत्री थोरात यांनी अहमदनगरमध्ये केलाय। तसंच वाळू चोरीच्या घटना वाढल्याची टीकाही केली आहे। लासलगाव ग्रामपंचायत सरपंच निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली। गुरुवारी निवड प्रक्रियेदरम्यान अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या 2 आदेशांमुळे काही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या। त्यामुळे काल पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र ती उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थगित केली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढताना दिसतात। देशमुख यांच्या नागपुरातल्या काटोल विधानसभा मतदारसंघाचा नुकताच फडणवीसांनी दौरा केला। यात शेकापचे जिल्हा परिषद सदस्य समीर उमप, राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्य निलिमा रेवतकर आणि सतीश रेवतकर यांनी भाजपात प्रवेश केला। यावेळी त्यांनी देशमुखांवर नाराजी व्यक्त केली। वाडा तालुक्यातील अनधिकृत खदानींविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटना आक्रमक झाली। शासनाचे नियम धाब्यावर बसवून मांडे ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय।